हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की आपण सगळ्यात जास्त ज्यांच्याबरोबर आपला वेळ घालवतो किंवा ज्यांचं स्मरण ज्यांचं चिंतन आपण आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये करत असतो, काही दिवसांनी त्यांच्यातले गुण आपल्यामध्ये येतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता कळतंय का की नामस्मरण का करायचं असतं. नामस्मरण करताना जेव्हा आपण भगवंतांचं नामस्मरण करतो, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळ्यात मेन अगदी महत्वाचं म्हणजे हरे कृष्ण कृष्ण. आपण जेव्हा हरे कृष्ण हा शब्द ऐकतो तर तत्क्षणी आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल येतं की आपल्याला असं वाटतं की अरे हो, भगवंतांबद्दल नामस्मरण चालू आहे, भगवंतांचं नामस्मरण चालू आहे. म्हणजेच काय की त्या शब्दाची एक ताकद आहे. कृष्ण हा शब्द कुठेही बघितला की आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. कारण कृष्ण म्हटलं की भगवंतांचे गुण, भागवतम, भगवद्गीता अशा खूप गोष्टी आपल्याला आठवतात. म्हणजेच त्या नावाबरोबर असलेले सगळे गुण आपल्या डोक्यात येतात. कुठल्या पण व्यक्तीला आपण लक्षात ठेवतो हे तिच्या गुणामुळे, राईट. सो जेव्हा भगवंताचं नाम आपण घेतो तेव्हा त्या भगवंतांचं स्मरण आपल्या बुद्धीमध्ये होतं, आपल्या मनामध्ये होतं. त्याच्यामुळे माणसाने नामस्मरण करावं. आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण कसं करावं. तर नामस्मरण करण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण हे जोरात करावं. नामस्मरण हे असं करावं की आपल्या कानांवर ते शब्द पडले पाहिजे. म्हणजे मी म्हणते एक मनामध्ये आणि एक मी म्हणते हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे माझ्या कानावर ते शब्द पडतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अतिशय पॉवरफुल शब्द असतात. या शब्दांचं एक वलय आपल्या भोवती तयार होतं आणि आपला ऑरा क्लीन्स होतो, आपलं वलय क्लीन्स होतं, आपला ऑरा स्ट्रॉंग होतं. म्हणजेच आपल्याला एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतंच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण जेव्हा नामस्मरण करत असतो किंवा कधीही कुठली पण गोष्ट घ्या, पोथी वाचत असतो, तेव्हा काय होतं की आपण वाचत तर आहोत पण आपलं मन खूप भटकत असतं, आपण पूर्णपणे त्याच्यात नसतो. पण जेव्हा आपण मोठ्यांदा नामस्मरण करतो, आपल्या कानांवर सुद्धा जेव्हा ते शब्द पडतात तेव्हा मन एकाग्र होण्यासाठी खूप मदत होते. जेव्हा मी म्हणते हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तेव्हा माझ्या कानांवर ते शब्द पडतात. त्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं आणि माझं मन भरकटत नाही. आणि तिसरी जी मला आवडणारी सगळ्यात छान गोष्ट की आपल्या अवतीभोवती खूप कीटक, खूप जीव जंतू असतात जे कळत नकळतपणे आपल्या भोवती फिरत असतात, ज्यांना वाचा नसते, ज्यांना वाणी नसते. पण जेव्हा आपण हे भगवंतांचं नामस्मरण करतो आणि त्यांच्या कानावर हे शब्द पडले जातात तेव्हा त्या जीवाला सद्गती प्राप्त होते. आणि हे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात छान कारण मला वाटतं की नामस्मरण जोरात का करावं. कारण हे करून आपण भगवंतांची एक सेवा करतो त्या जीवाप्रती. खूपदा काही जीवांना सद्गती प्राप्त होण्यासाठी भगवंतांच्या नामाचं स्मरण होणं, श्रवण होणं खूप महत्वाचं असतं. पण त्या जीवामध्ये त्यांना ते करणं शक्य नसतं. सो जेव्हा आपल्या भोवती असा कुठला जीव फिरत असतो आणि आपण हे नामस्मरण करताना ते त्यांच्या कानावर पडतं तेव्हा त्या जीवाला सद्गती सुद्धा प्राप्त होते. त्याच्यामुळे नामस्मरण हे नेहमी आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात करावं. पोथी वाचताना सुद्धा ती मोठ्यांदा वाचावी, आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात वाचावी. त्याच्यामुळे मन एकाग्र होतं, आपल्या भोवती त्या शब्दांचं वलय होतं आणि आपण त्याच्यामध्ये पूर्ण हरवून जातो. मनामध्ये विचार भरकटत चाललेत, भारतात बसलोय आणि अमेरिकेत चाललोय पण समोर पोथी बसलीये. असं पोथी वाचन तुम्हाला आवडेल, असं तुम्हाला नामस्मरण आवडेल की पूर्णपणे त्या माळेमध्ये, त्या भगवंतांच्या नामामध्ये मी हरवून गेलीये आणि मी नामस्मरण करतेय, हे तुम्हाला आवडेल. हे तुम्ही ठरवा. पण नामस्मरण करण्याची ही पद्धत आहे आणि ती का आहे हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण नामस्मरणाचे खरंच खूप खूप फायदे आहेत आणि ते जर या योग्य पद्धतीने आपण केलं तर नक्कीच आपल्याला लाभतात. त्याच्यामुळे नामस्मरण करताना आपल्या कानावर पडेल अशा शब्दांमध्ये ते करावं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्याकडून काही टिप्स आहेत का की नामस्मरण नक्की कसं करावं, हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आपल्या न्यू विजनला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हरे कृष्णा.